दौंडी वाडी क्रमांक 1 वाडीचा विजय असो। नमस्कार मित्रांनो, कशा आहात सगळे? मी निहाल माडिक स्वागत करतो तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, प्रथमतः सर्वांना गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा। आणि मित्रांनो, दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही गावी आलो आहे गणेशोत्सवासाठी, पण यावर्षी आम्ही ना जास्त काही व्हिडिओ वगैरे केले नाहीत। पण आजची व्हिडिओ करण्यामागचं कारण म्हणजे आम्ही पहिल्यांदाच म्हणजे आमच्या गावातील मुलांचा जो नाच आहे ना, जाखडी नृत्य म्हणजे बाल्या डान्स, जो कोकणातील पारंपरिक नृत्य आहे, तो पहिल्यांदाच कुठल्या तरी बाहेरच्या गावामध्ये जातोय, कुठेतरी लांब जातोय। त्यामुळे ते जात आहे म्हणजेच आमच्या गावातील नानू दादा त्याच्या सासरवाडीत। तर म्हटलं दाभोळला जायचंच आहे, तर तिथलं गाव पण बघू आणि तिथली थोडी माहिती पण तुम्हाला देऊ। तर म्हटलं जातोच आहे तर एक चांगली व्हिडिओ पण करूया आणि आमच्या गावातील जो नाच आहे ना, तो तुमच्यापर्यंत दाखवावा पण, असं आजच्या व्हिडिओचं उद्दिष्ट आहे। तर आता मी निघालो दाभोळला जायला। मी आहे, माझ्यासोबत दादा आहे, भाऊ आहे, निखिल आहे आणि गावातली सगळी मुलं सुद्धा आहेत। तर आता जाऊया दाभोळला आणि तिथे मजा करूया आपण। तर नमस्कार मित्रांनो, तर मी आता दाभोळ येथील भाटी या गावामध्ये आलो आहे आणि या गावचा एक व्ह्यू मी तुम्हाला दाखवतो। एवढा सुंदर व्ह्यू आहे ना इकडनं। सर्वांना सुखी समृद्धी आनंदाचं जीवन देईल। नमस्कार मित्रांनो, तर मित्रांनो मी आता दाभोळ या गावातील भाटी या गावामध्ये आलो आहे आणि ते माझ्यासोबत नानूदादा आहे। तर नानूदादाच्या सासरवाडीमध्ये आम्ही आलो आहे। तर काय सांगशील नानूदादा? नमस्कार, निहाल महाडिक यांनी आमच्या वाडी क्रमांक 1 डवली या गावातून माझ्या सासरवाडी दापोली भाटी येथील गावी आम्ही बाळांसाठी आलेलो आहोत। तर हे मयुरेश हरसकर हे माझे मेवणे आहेत आणि यांच्या घरी आज आम्ही बाळ डान्स करणार आहोत। तर मित्रांनो, इथे बघू शकता किती सुंदर नजारा इकडे समोर बघताय तुम्ही आणि इथे बाजूलाच आहे यांचं हे घर। तिकडे बिना पायाचा नेटवर्क आहे का आता? तर मित्रांनो, इथे तयारी सुरू झाली आहे आणि इथे ढोलकीवरती आहे सूरज आहे, चिक्कू आहे, प्रेमदादा आहे आणि तसेच सर्वांचे लाडके राजेश जगताप बुवा हे सुद्धा आहे इकडे। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। बोल श्री गजानन महाराज की जय, बली की जय, नागेश्वरीचा
येते दरवर्षी गणगौरीच्या सणाला तुझ्या कृपेने उभा आहे विराला आणि नतमस्तक होऊन श्री गणेशा मी सुरुवात करतो गणाला. गजानना हे गजानना गजानना हे गजानना तुला मी पूजितो काव्य सुमनाने अर्पुनी तन्मना तुला मी पूजितो काव्य सुमनाने अर्पुनी तन्मना. श्रद्धा हरसकर आणि सोनाली महाडे यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आले. धन्यवाद. ऐकायला यांकडून 200 रुपयाचे पारितोषिक आले माझ्यासाठी. धन्यवाद.
माझ्या गणपती रायाला पूजा विधीचा पहिला नमस्कार. या ठिकाणी शशिकांत हरसकर यांनी डवलीवाडी क्रमांक 1 दापोली आम्हाला इथे एक नृत्य करण्याचे तुम्ही संधी दिली त्याबद्दल आम्ही तुमचे खूप खूप आभार मानतो. या ठिकाणी ढोलकीपट्टू श्री सूरज महाडिक, त्याचप्रमाणे शुभम महाडिक, प्रवीण महाडिक, रुपेश महाडिक आणि या सर्वांचा मी आभार व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा डवलीवाडी क्रमांक 1 वाडीचा मी शशिकांत हरसकर. आपण डवली गावचे आपण सर्व रहिवासी, आपण सोयरे आहोत. आणि तुम्ही एवढं प्रेमापोटी आमच्या एवढ्या लांबून तुम्ही प्रवास करून या गणपतीच्या उत्सवासाठी आमच्या घरी तुम्ही आला. आणि तुमची जी कला आहे, तुमच्यात नाच तर उत्तम आहे, गायन आहे, वादन आहे. आणि राजेश जगताप हे माझे जवळचे स्नेही आहेत. आता मी तुमचे आभार मानायला माझ्याकडे शब्द नाहीत. मी कृतज्ञता व्यक्त करतो आपली आणि सर्वांचे आभार मानतो. तरी पण मला असं वाटतं की आपण तुमची सोन्यासारखी पावलं या गणरायाच्या उत्सवात आमच्या घराला लागली. मी आपला खूप आभारी आहे. आणि काही फुल नाही फुलाची पाकळी, या गावात फुलांचा एक दुष्काळ आणि पाण्याचा दुष्काळ आहे. परंतु आम्हाला असं वाटतं की आम्ही
जे काही 4-5 प्रमुख व्यक्ती आहेत त्यांचा यथोचित सत्कार करावा. तर माझे स्नेही गायक बुवा श्री राजेश जगताप यांचाही सत्कार. राजेश बुवांचा एखादा संगीताचा कार्यक्रम असो, नाच गाण्याचा असो किंवा आणखी कुठला कार्यक्रम असो, त्याला वादकाशिवाय पर्याय नाही. म्हणून श्री सूरज महाडिक ढोलकीपटू तसेच सहाय्यक ढोलकी वादक श्री प्रवीण चव्हाण, तुमचं प्रेम आमच्याप्रती ओसंडून वाहत आहे आणि आम्ही तुमचे ऋणी राहू. पुढच्या वेळेला आपण आता या पावसामध्ये आपलं थोडंसं नियोजन थोडंसं फसलेलं आहे, परंतु प्रत्येक वर्षी पाऊस असेलच असा नाही. पुन्हा तुम्हाला संधी मिळेल चांगल्या तऱ्हेने, याची मी ग्वाही देतो. मी आपला आणि मी माझ्या कुटुंबियाच्या वतीने आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करतो, सर्वांचे आभार मानतो आणि पुन्हा फुलाची पाकळी. नमस्कार, मी मयुरेश अलस्कर, ग्रामस्थ भाटीपुरवाडी दाभोळजवळ असलेलं असं आमचं गाव आहे दापोली तालुक्यामध्ये. आणि सर्वात प्रथम म्हणजे ढवली ग्रामस्थ आणि वाडी क्रमांक 1 यांचं मी मनापासून आभार मानतो की त्यांनी एवढ्या दूरून येऊन प्रवास करून आमच्या इथे बालागान सादर केला. आमच्या पट्ट्यामध्ये स्पेसिफिकली अशा प्रकारची कला काही वर्षांपूर्वी म्हणजे तिथून निघून गेली, पण यांनी येऊन पुन्हा एकदा तीच तिथे कला सादर केली. आम्हाला एक नवीन स्वरूपामध्ये सर्व पाहायला मिळालं, त्यामुळे खूप आनंद वाटला आणि या सर्व मंडळींचे आम्ही खूप आभारी आहोत. पुन्हा एकदा आम्ही पुढच्या वर्षी सुद्धा यांना इथे इन्व्हाइट करणार आहोत की तुम्ही पुन्हा एकदा इकडे या ठिकाणी तुम्ही असाच एक उत्सव तुम्ही साजरा करा. आम्हाला खूप मनापासून सगळं आवडेल. आणि सगळ्यांनी थँक्यू सो मच. गणपती बाप्पा मोरया. तर मित्रांनो, इथे माझ्यासोबत निखिल दादा आहे आणि आता आम्ही आलेलो इथं नाचासाठी दाभोळ या गावी. तर खूप मस्त गाव आहे आणि ते माझ्या मागे बघू शकता तुम्ही, इथे खाडी वगैरे समुद्र वगैरे. आणि आता नाच करून झालं, आता मी जातो विसापूरला माझ्या आत्याकडे आणि मग ब्लॉग कंटिन्यू बघा आणि ब्लॉगला लाईक सुद्धा करा. मित्रांनो, मी आज जे विसापूरला जाणार होतो ना आत्याकडे, तो प्लॅन कॅन्सल केला आहे कारण खूपच लेट झालेला आम्हाला यायला आणि पाऊस पण खूप होता, त्यामुळे मी ते कॅन्सल केला. आणि बाकी म्हणाल तर आजचा जो ब्लॉग आहे, दाभोळला आम्ही गेलेलो सगळं, तर तो ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा. ब्लॉग खूप छोटा झाला आहे मला माहिती आहे ते, पण जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल ना तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला प्लीज सबस्क्राईब करा. गणपती बाप्पा मोरया.